नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यातर्फे खूप अशी महत्त्वाची नवीन अपडेट आली आहे बघा मित्रांनो। सरळ सेवा भरती आलेली आहे 2023ची। साधारण बघा मित्रांनो 2018-2019 नंतर ही नवीन भरती आलेली आहे। अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यातर्फे गट क ची पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक गट क ची। आणि तुम्हाला फक्त बघा मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त डिग्री पाहिजे। डिग्रीच्या बेसवर तुम्ही फॉर्म भरू शकता, विद्यार्थी फॉर्म भरू शकतात फक्त डिग्रीच्या बेसवर। तर डिटेल जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पूर्ण जाहिरात बघा व व्हिडिओला लाईक करा। तर बघा मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट क संवर्ग यांच्यातर्फे सरळ सेवा भरती 2023 आलेली आहे। पुरवठा निरीक्षक गट क पेमेंट बघू शकता मित्रांनो 29,200 ते 92,300 व उच्चस्तर लिपिक पदात बघा मित्रांनो 25,500 ते 81,100 पेमेंट दिलेला आहे। पुरवठा निरीक्षक करता कोकणला 47 पदे आहे, पुणेला 82, नाशिकला 49, छत्रपती संभाजीनगरला 88, अमरावतीला 35, नागपूरला 23 आणि उच्चस्तर लिपिकला बघा मित्रांनो 21 पदे आहेत। तुम्ही बघू शकता एवढे खूप साऱ्या पदांची भरती आलेली आहे। बाकी त्यांनी दिलेला आहे बघा मित्रांनो की एज्युकेशन क्वालिफिकेशन सगळं डिटेल आपण सांगितलेलं आहे की फक्त डिग्रीमध्ये फॉर्म भरू शकतात विद्यार्थी। वयोमर्यादा बघा मित्रांनो 1 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही बघू शकता। मिनिमम 18 वर्ष पूर्ण असले पाहिजे। बाकी कमाल मॅक्झिमम बघा मित्रांनो अराखीव करता 38 वर्षे, मागासवर्गीय, अनाथ आणि आर्थिक दुर्बल घटक 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांचे पण दिलेलं आहे सगळ्यांचं। आणि त्यानंतर बघा मित्रांनो सर्वांकरता 2-2 वर्षे एक्स्ट्रा वाढवण्यात आलेले आहे, कारण की शासन निर्णय जो होता की कोरोनामुळे जे 2 वर्ष भरती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना 2-2 वर्षे सर्वांना वाढवून देण्यात आलेले आहे। म्हणजेच बघा मित्रांनो अराखीव पदाकरता 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात, मागासवर्गीय, अनाथ आणि आर्थिक दुर्बल घटके 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। प्रत्येक याच्यामध्ये बघा मित्रांनो 2-2 वर्षे वाढवून तुम्ही तुमच्या फॉर्म भरू शकतात विद्यार्थी पदाकरता। एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मित्रांनो शैक्षणिक अर्हता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता या पदाकरता फॉर्म भरू शकतात। पण बघा मित्रांनो जर पुरवठा निरीक्षक या पदासाठी जे विद्यार्थी फॉर्म भरत आहेत त्या विद्यार्थ्यांनी जर अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान या विषयामध्ये पदवी धारण केलेली असेल त्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे। जे विद्यार्थ्यांची अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान या विषयामध्ये पदवी धारण केलेली असेल असे उमेदवार जेव्हा परीक्षेमध्ये दुसऱ्या परीक्षार्थीसोबत समान गुण असेल तर त्या विद्यार्थ्याचे गुण जर सेम असल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अन्न तंत्रज्ञान आणि अन्न विज्ञान या विषयामध्ये पदवी धारण केली असेल त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे सिलेक्शनमध्ये। बाकी मराठी भाषेचे ज्ञान असले पाहिजे आणि फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। बाकी परीक्षेचे प्रश्नपत्रिके स्वरूप बघा मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजर कशी राहणार आहे। तर एक पेपर होणार आहे तुमचा मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी व अंकगणित। प्रत्येकाला 25-25 प्रश्नसंख्या राहणार आहे। एका प्रश्नात 2 गुण राहणार आहेत आणि 200 गुणांचा तुमचा पेपर होणार आहे 2 तासांचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी। आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का याबद्दल यांनी यामध्ये काही सांगितलेलं नाही आहे। 100 प्रश्न राहणार आहेत व प्रत्येक प्रश्नात 2 गुण राहणार आहेत बघा मित्रांनो। परीक्षेकरता अभ्यासक्रम त्यांनी दिला आहे बघा मित्रांनो या PDF तुम्हाला मिळून जाईल। त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहोत, तुम्ही चेक करू शकता व त्यावर आपण एक स्पेशल डिटेल व्हिडिओ पण बनवणार आहे अभ्यासक्रमावर। आता बघा मित्रांनो फी बघा मित्रांनो अराखीव पदाकरता विद्यार्थ्यांना 1,000 रुपये व मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना 900 रुपये फी भरावी लागणार आहे। माजी सैनिकांना कोणत्याच परीक्षा फी भरावी लागणार नाही आहे, त्यांना माफ आहे पूर्ण परीक्षा फी। तर 13 डिसेंबर 2023 पासून फॉर्म चालू झालेले बघा मित्रांनो व 31 डिसेंबर 2023 ही शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याची। 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात विद्यार्थी। आणि ऑनलाईन जे तुमचे प्रवेशपत्र आहे ते तुम्हाला परीक्षेचे 7 दिवस अगोदर मिळणार आहेत बघा मित्रांनो। निवड प्रक्रिया कशी राहणार आहे सर्व त्यांनी दिलेलं आहे। आरक्षणाचा डिटेल या PDF मध्ये त्यांनी डिटेलमध्ये दिलेला आहे बघा मित्रांनो। आणि तुमचे जे समांतर आरक्षणाच्या अंतर्गत जसे पण पद आहेत ते सर्व त्यांनी याच PDFच्या शेवटी दिले बघा मित्रांनो। पेज नंबर 12 पासून पुरवठा निरीक्षक गट क पदाकरता कोकण विभागाचे 47 पदे आहेत, त्याचे समांतर आरक्षण, पुणे विभागाकरता
सर्व प्रदानकर्ता त्यांनी समान आरक्षणाचे दिले आहेत. तुम्ही चेक करू शकता. फी अभ्यासक्रम पण त्यांनी दिलेला आहे. परीक्षांबंधित विशेष सूचना पण त्यांनी यामध्ये दिल्या आहेत बघा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, अशी पूर्ण जाहिरात होती. फक्त डिग्रीच्या बेसवर असलेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. सर्वांना ऑल द बेस्ट. 31 डिसेंबर ही शेवटची डेट आहे बघा मित्रांनो. पेमेंट तुम्ही बघत आहात. डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्यानंतर अभ्यासक्रम यावर स्पेशल डिटेल व्हिडिओ आपण देणारच आहोत. तर या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.